गिरीश महाजनांवर निशाणा साधलेला आहे। मी केलेल्या आरोपांचं महाजनांनी उत्तर द्यावं, पळ काढू नये असं खडसे म्हणालेले आहेत। महाजनांकडे कोट्यावधींची संपत्ती चोऱ्या करून आली का असा घणाघात खडसेंनी केलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे सर आहेत। सर, काय सांगाल, आज गिरीश महाजनांनी तुमच्यावरती आरोप केलेला आहे, वैफल्यग्रस्त झालेले आहेत खडसे जे असं ते म्हटलेले आहेत। मी वैफल्यग्रस्त आहे का गिरीश महाजन वैफल्यग्रस्त आहे हे तर अख्खा जग पाहत आहे। मी विधानसभेमध्ये कामकाजामध्ये सहभागी आहे, विधान परिषदेमध्ये, आणि माझे भाषणं हजारोच्या संख्येनं लोक नीटपणे ऐकताय हे तुम्ही अनुभव या 4 दिवसामध्ये घेत आहात। जर वैफल्यग्रस्त असतं तर मला काही असे भाषणं सुचले नसते। सरकारवर आरोप करणं म्हणजे वैफल्यग्रस्त असं नाही, पहिल्यांदा बचावात्मक परिस्थिती येता का उत्तर द्या ना। मी जे विचारतोय त्याचे उत्तर दिले पाहिजे। गिरीश महाजन एक सर्वसामान्य शिक्षकाचा मुलगा, जामनेर शहरामध्ये भाड्याच्या खोलीत राहणारा, अशा ठिकाणी याच्याकडे करोडो रुपयाची मालमत्ता आली कशी? चोऱ्या केल्याशिवाय, दरोडे घातल्याशिवाय आली आहे का? याचं उत्तर दिलं पाहिजे ना, नाही तर अँटी करप्शनकडून चौकशी करावी सरकारने। गिरीश महाजन यांनी चोऱ्या केल्या असं तुमचं मत आहे? बिलकुल म्हणून आहे। त्याच्याशिवाय एवढी प्रॉपर्टी आली कशी? पेन्शनवर जगणारा माणूस एवढ्या करोडो रुपयाच्या गाड्या बिड्या मोटरसायकल आयला कुठून? तुमच्याकडे बंगले कसे आले, एवढे फ्लॅट कसे काय आले? चौकशी करायची। पण त्यांनी असं म्हटलंय की ते 167 कोटी एकनाथ खडसेंना भरायचे आहेत म्हणून। हे बघा, माझं त्यांना आव्हान आहे की जे 137 कोटीची नोटीस दिलेली आहे ते त्यांनी माझ्याकडून वसूल करून दाखवा। मी त्यांना बऱ्याचदा आव्हान देतो, मग पळ काढतो, शेपूट घालतो। मागच्या 15 दिवसापूर्वी मी त्यांना सांगितलं की गिरीश महाजन म्हणाले की नाथाभाऊ आजारी आहे, हे खोटं आहे, खोटं आहे। त्यावेळेस मी त्यांना चॅलेंज दिलं होतं की जर मी आजारी आहे खोटं असेल आणि तुम्ही जर मर्दाची अवलाद असाल तर मला खोटं असेल तर जोडे मारा, आणि नाही तर मी तुम्हाला जोडे मारायला येतो, कुठेही सांगा। अजूनपर्यंत गिरीश महाजन जोडे मारायला आले नाही, नुसतं बडबड करतो, प्रत्यक्ष कृती होत नाही। शेवटचा एकच प्रश्न, ज्या लग्नाचा उल्लेख झाला होता, असं गिरीश महाजन असं म्हणतात की सर्वच पक्षाचे नेते त्या लग्नाला हजर होते। हे सर्व पक्ष नेते असो का काही असो, या राज्याचा पालकमंत्री पोलिसांसहित त्या ठिकाणी उपस्थित राहणं कुठल्या नैतिकतेचं लक्षण आहे? आणखी 1000 लोक असतील, हजारो असतील, पण तू महाराष्ट्राच्या राज्यामधला मंत्रिमंडळाचा एक सदस्य, पालकमंत्री, आणि एखाद्या अतिरेकी संघटनेशी संबंधित असलेल्या पार्टीला जातो आहे, जे बॉम्बस्फोटाशी संबंधित आहे अशांशी जातो आहे, दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकांच्या ह्याच्यामध्ये जातो आहे, हे कितपत तुम्हाला नैतिकतेला धरून आहे? खूप खूप धन्यवाद सामटूशी बातचीत केल्याबद्दल। हे होते राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे। कॅमेरामॅन राकेशसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, नागपूर।